मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। आज आपण इथे सर्व साईज अनुसार मटका गळा परफेक्ट आकार कसा द्यावा लागतो एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगते। हा मी इथे पेपर घेतलेला आहे, घडी करून घेते। ही बंद बाजू आहे, लक्षात ठेवा बंद बाजू माझ्या बाजूला आहे। आता इथे मी मापाचं ब्लाऊज घेतलेला आहे, शोल्डर कडेपर्यंत म्हणजे ब्लाऊजची तयार उंची आपल्याला इथे मोजून घ्यायची आहे। असा टेप पकडायचा इथे आणि इथपर्यंत उंची मोजून घ्यायची। आता इथे बघू शकता माझी 13 इंच तयार आहे। मग त्याच्यामध्ये काय करत जा, 1 इंच वाढवून घेत जा। उंची अधिक 1 इंच आपल्या इथे घ्यावंच लागतं, ते लक्षात ठेवायचं आहे। जेवढे तयार उंची असेल ना त्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घ्यायचं, ते विसरू नका। आता इथे मी सर्वात आधी उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेते। हे पहा, उंची अधिक 1 इंच मार्किंग करून घेतलेलं आहे। एक लाईन ओढून घेते, लाईन ओढून झालेली आहे। आता इथे बघा, सर्वात आधी आपला एवढी पट्टी म्हणजे गळ्याची पट्टी तयार किती आहे ते बघायचं। इथे आपल्याला एवढंच अंतर मोजून घ्या। हे पहा, आता इथे बघू शकता माझी 4.5 इंच तयार आहे। आणि आणखीन तुम्हाला डीपमध्ये ठेवायचं असेल तर काय करायचं, हे पहा मग तुम्ही अजून खाली सुद्धा घेऊ शकता, 3.5 इंचापर्यंत ठेवू शकता, किंवा कोणाकोणाला काय आवडतं 3 इंच सुद्धा ठेवू शकता, तुम्ही तेवढे ठेवू शकता। मग एवढी तुम्हाला तयार ठेवायची आहे, त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या। शिलाई मार्जिन सुद्धा आपल्याला लागतं, एवढी तयार उंची अधिक 1 इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिन सुद्धा लागतं। त्याच्यासाठी तुम्हाला किती गळा तयार ठेवायचा, जर तुम्हाला इथे 3 इंच ठेवायचं असेल मग त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या। जर तुम्हाला इथे 3.5 ठेवायचं असेल तरी सुद्धा तुम्हाला 1 इंच वाढवून घेणं खूप महत्त्वाचं असतं। शिलाई मार्जिनच्या सहित ते आपल्याला पकडावंच लागतं। आता इथे बघू शकता माझे आहे एवढं तयार 4.5 इंच। आता मग मी काय करणार, ह्याच्यामध्ये 1 इंच वाढवून घेणार आहे। हे पहा, सर्वात आधी नाही लक्षात आलं तर काय करायचं, हे पहा जेवढा तयार आहे तेवढं असं मार्किंग करून घ्यायचं आणि ह्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्या। आता तुम्हाला किती ठेवायचं आहे तेवढं ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये लगेच तुम्हाला 1 इंच वाढवून घ्यायचं आहे, ते विसरू नका। आता इथे आपल्याला गळारुंदीचं मार्किंग करून घ्यावं लागतं। ज्यांची साईज 28 ते 42 असेल त्यांनी गळारुंदी 2.5 इंच टाकावी लागते, लक्षात ठेवत जा। आणि ज्यांची साईज 44च्या पुढे 44, 45, 46, 48, 50 पर्यंत असेल मग त्यांनी गळारुंदी 2.25 इंच किंवा 3 इंच टाकली तरी सुद्धा चालते, ते लक्षात ठेवत जा। आता इथे मी साईज अनुसार गळारुंदी 28 ते 42 ज्यांची साईज आहे त्यांनी इथे 2.5 इंच ठेवा। आणि 44च्या पुढची साईज असेल मग त्यांनी काय करायचं, 50 पर्यंत असेल त्यांनी गळारुंदी ते 2.25 इंच सुद्धा ठेवू शकता किंवा 3 इंच ठेवली तरी सुद्धा चालते, ते लक्षात ठेवायचं आहे। आता तुम्ही इथे बघू शकता जेवढं तुम्ही गळारुंदीचं साईज अनुसार मार्किंग करून घेतलं, इथे आता मी घेतलं 2.5 इंच, मग तेवढंच मार्किंग तुम्हाला इथे करून घ्यायचं आहे। आपण काय केलं, गळा तयार अधिक 1 इंच मार्किंग करून घेतलं। आवडीनुसार इथे तुम्ही गळा ठेवू शकता, उंची तुम्हाला किती ठेवायची आणि त्याच्यामध्ये 1 इंच वाढून घ्यायला, फक्त विसरू नका। ते कुठे लागतं ते सुद्धा इथे मी तुम्हाला समजून सांगते। आता इथे सुद्धा मी गळारुंदी 2.5 इंच घेतलेली आहे। जेवढी इथे ठेवली, जर तुम्ही ते 2.25 इंच साईज अनुसार ठेवली असेल तर इथे सुद्धा तुम्ही 2.25 इंच घ्यायला विसरू नका, ते लक्षात ठेवायचं आहे। आता एक मी लाईन ओढून घेते इथे, हे पहा लाईन ओढून झालेली आहे। आता ह्यामधलं अर्धा जर तुम्ही पायपिंगमध्ये वापरत असाल तर 1/2 इंच लागणार आहे। जर तुम्ही अस्तर जरी जोडत असेल तरी 1/2 इंच वापरायला विसरू नका। आणि हे राहिलेलं 1/2 इंच तुम्हाला इथे लागणार आहे, ते लक्षात ठेवायचं आहे। खालच्या बाजूला लागतं, कमरेच्या बाजूला। आता इथे मी अशी लाईन ओढून घेते, हे पहा बरोबर आपल्या इथे परफेक्ट असं मार्किंग करून झालेलं आहे। आता इथून इथे 1 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं। हे पहा इथे आपल्याला हे सरळ ठेवायचं, म्हणजे जरी तुमचं इथे शोल्डरमध्ये 1/2 इंच गेलं तरी गळा असा व्यवस्थित दिसेल त्यासाठी। हे झालं बरोबर, हे सर्व साईज अनुसार घ्यायचं आहे तुम्हाला। आता इथून आतमध्ये 1/2 इंच मार्किंग करून घ्या, 1/2 इंच फक्त 1/2 इंच मार्किंग करून झालेलं आहे। आता इथून बाहेरच्या बाजूला तुम्ही 1/2 इंच सुद्धा घेऊ शकता, तुम्हाला किती रुंद ठेवायचं आहे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता। 1/2 इंच घ्या किंवा 1 इंच घ्या। हे पहा इथे मी 1/2 इंचावरती मार्किंग करून घेते। आणि जर तुम्हाला आणखीन रुंद गळा आवडत असेल तर तुम्ही ते 1 इंच सुद्धा घेऊ शकता, आवडी अनुसार सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे। आता इथे आपल्याला परफेक्ट असा गळ्याचा आकार देऊन घ्यायचा। सर्वात आधी काय करत जा, हे पहा थोडं असं मार्किंग करून घ्यायचं इथून इकडच्या बाजूला, नंतर थोडासा बाहेर येणार। हे पहा ह्या आकारावरून घ्यायचा, थोडं मार्किंग करून घ्यायचं। तुम्हाला ह्यामधला कोणता आकार द्यायचा आहे, रुंद आवडत असेल तर थोडंसं रुंद सुद्धा ठेवू शकता, अजून जवळ म्हणजे आतमध्ये हवा असेल तर आणखीन त्या पद्धतीने आकार तुम्ही इथे देऊ शकता। नंतर सर्वात आधी असं मार्किंग करून घ्या, हे अशा पद्धतीने, म्हणजे काय होईल तुमच्या लक्षात येईल की आपला इथे आकार बरोबर आलेला आहे का, ते आपल्याला सुद्धा बघता येतं, ते लक्षात ठेवायचं आहे। आता मग ह्याच्यावरून हे पहा असं मार्किंग करून घ्यायचं। सर्वात आधी असा आकार देऊन घ्या,
ते लक्षात ठेवा. असा जर तुम्ही मार्किंग केलं ना आकार एकदम असा परफेक्ट येऊन जातो, ते लक्षात ठेवायचं आहे. नंतर असं तुम्ही ह्याच्यावरती मार्किंग करून घेऊ शकता. शक्यतो ना काय करतं, थोडासा असा रुंदच ठेवायचा, म्हणजे आणखीन तुमचा गळासुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी. बघू शकता इथे हे पा अशा पद्धतीने आपल्या इथे गळ्याचा आकारसुद्धा आलेला आहे. बघू शकता. आता हे मी तुम्हाला इथे कट करून दाखवते. इथे सुद्धा असा व्यवस्थित आकार देऊन घ्या. थोडंसं खाली आलं तरी सुद्धा चालेल नॉर्मलमध्ये 2 लाईनी, पण आकार असा व्यवस्थित देऊन घ्यायचा आहे, किंवा ह्या बाजूने दिला तरी चालेल. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल ना त्या पद्धतीने देऊ शकता. फक्त असं थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं इथपर्यंत, ते लक्षात ठेवायचं आहे. आता हे आपल्याला इथे कट करून घ्यायचं. इथून सुरुवात करायची नेहमी इकडच्या बाजूने, लक्षात ठेवा. हे पा ज्या पद्धतीने इथे आपण आकार दिला ना त्या पद्धतीने इथे असं कट करून घ्यायचं. इथे थोडासा रुंद ठेवा, म्हणजे आपला गळा तयार झाला ना आणखीन दिसायला व्यवस्थित दिसतो. आणि इथून आतमध्ये इथे जर तुम्ही जास्त असे लटकन तयार केले ना, नॉड बांधले ना, दिसायला आणखीन सुंदर दिसेल तुमचा गळा, ते लक्षात ठेवायचं आहे. हे पा इथून अशा पद्धतीने मग वरच्या बाजूला घ्यायचं. हे पा अशा पद्धतीने. आता हे जास्तीचं आहे ना त्यास कट करून टाकायला विसरू नका. वरच्या बाजूचा आपण इथपर्यंतच मार्किंग करून घेतलं होतं ना, ते लक्षात ठेवायचं आहे. इथे बघू शकता आपला गळा एकदम असा परफेक्ट कट करून झालेला आहे. इथे सुद्धा बघू शकता पेपरवरती हे पा अशा पद्धतीने एकदम असा गळ्याचा आकार व्यवस्थित आलेला आहे. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरायची आहे. थोडं थोडं मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे काय होतं आपला इथे गळ्याचा आकार व्यवस्थित आलेला आहे का आपल्याला बघता सुद्धा इथे बघू शकता. इथे हे पा ह्या बाजूने सुद्धा तुम्ही ते बघू शकता. आणि तुम्ही सुद्धा असाच आकार देऊन घ्यायचा आहे. एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. आणि माझा आजचा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.